मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण मार्केटचं ॲनालिसिस करणार. मार्केटमध्ये सध्या कोणता ट्रेंड चालू आहे, त्यानंतर जे महत्त्वाचे स्टॉक असतात म्हणजे इंडेक्समध्ये ज्या स्टॉकचं जास्त प्रमाणामध्ये वेटेज असतं त्या स्टॉकमध्ये कशा प्रकारचा मोमेंटम आहे, कोणतं सेक्टर आत्ताच्या वेळेला आपल्याला वरती दिसतं आहे, त्याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओला कॉमेंट पण नक्की करायचं आहे. जर तुम्ही व्हिडिओला बघताय ना, व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आणि लाईक पण करायचं आहे आणि व्हिडिओ अशा व्यक्तींपर्यंत शेअर करा ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये गॅम्बलिंग करून कधी पैसा बनवत नसतो मित्रांनो. जर तुम्हाला मार्केटमध्ये पैसा बनवायचा असेल तर त्याचा अभ्यास करावा लागेल. जर तुम्ही अभ्यास करून जर काम करत असाल तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही सक्सेस होऊ शकतात. नाहीतर गॅम्बलिंग केलं तर काही दिवस तुम्हाला पैसा पण दिसेल स्टॉक मार्केटमध्ये, पण नंतर लॉसेस जास्त होत असतात. ठीक आहे, त्यामुळे मार्केटमध्ये शिकून काम करायचं असतं. तर व्हिडिओला पण अशाच लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे. ज्या व्यक्तींना शिकण्याची इच्छा असते अशा व्यक्तींपर्यंत तुम्ही व्हिडिओ पण नक्की शेअर करायचे आणि कॉमेंट करायला विसरायचं नाही. कॉमेंट नक्की करत चला. तर आपला जो महत्त्वाचा इंडेक्स आहे आत्ताच्या वेळेला निफ्टी 50, तर तो आज आपल्याला क्लोज होताना दिसतोय 24,750च्या आसपास आणि मागील काही ट्रेडिंग सेशनपासून मार्केट आपल्याला एका रेंजमध्ये दिसत आहे. म्हणजे जवळजवळ 500 ते 600 पॉईंटची ती रेंज आहे. 500 ते 600 पॉईंट म्हणजे 25,000च्या वरती मार्केट सस्टेन पण होत नाही आहे. 25,000 जर म्हटली तर एक सायकोलॉजिकल लेवल 25,000ची, म्हणजे हा एक रेजिस्टन्स आपल्याला इथे दिसतोय 25,122चा. बरोबर, 25,000 म्हटल्यावर एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आणि ह्याच लेवलवरती मंदी करणारे जास्त असतात. जे आपण सायकोलॉजिकल लेवल असतात ना त्या ठिकाणी मार्केटमध्ये मंदी करणारे असतात. ठीक आहे, इथे कोण असतो, कॉल रायटर असतो. आणि आपण महत्त्वाचा सपोर्ट जर बघितला या ठिकाणी हा एक झोन निघून येतोय आणि ती लेवल म्हणजे 24,500च्या आसपास हा एक सपोर्ट आहे. मग बघा, मार्केटमध्ये ही एक काय झाली, रेंज तयार झाली. जवळजवळ आपण म्हणू शकतो की 600 पॉईंटची ही रेंज तयार झाली. जवळजवळ 15 ते 20 दिवसांचा कालावधी मार्केटने या ठिकाणी घालवलेला आहे. म्हणजे आपण तारीख जर बघितली, या ठिकाणी ही तारीख होती, या ठिकाणी आपण जर तारीख जर बघितली तर 12 मे पासून मार्केट आपल्याला ह्याच रेंजमध्ये दिसतंय आणि आता जवळजवळ उद्या एक्सपायरी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मंथ एंड नवीन सिरीज मग नंतर चालू होईल. 29 मे ही एक्सपायरी असणार. ठीक आहे, निफ्टी 50ची पण. तर मार्केट आपल्याला जवळजवळ ह्याच रेंजमध्ये दिसतंय. पण ओव्हरऑल स्ट्रक्चर जर आत्ताचं बघितलं मार्केटचं, हे बुलिश. मी मागे पण तुम्हाला म्हटलं होतं, म्हणजे आपण 3-4 दिवसांपूर्वी एक लाईव्ह सेशन घेतलेलं होतं बघा, त्यामध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं की मार्केटचं स्ट्रक्चर हे बुलिश आहे आत्ताच्या वेळेला. असं आपण नाही म्हणू शकत की मार्केट 1-2 दिवस खाली आलेलं आहे म्हणजे ते वीक झालं, त्याचा ट्रेंड हा खराब झाला, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये गेलं. तसं कोणतंही साईन आपल्याला आत्ताच्या वेळेला दिसत नाही आहे. ट्रेंड जर बघितला मार्केटचा तर तो आपल्याला अप ट्रेंड दिसतोय. आता मागे जे मार्केट खाली आलेलं होतं, ट्रम्प टेरिफ सर्वांना माहीतच आहे. मार्केट गॅप डाऊन ओपन झाले, तसेच रिकवर पण झाले. या ठिकाणी स्ट्रक्चर तर ह्या लेवलपासूनच चेंज झालेलं होतं. ठीक आहे, मार्केट या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये येत होतं, म्हणजे इथे आपण बघितलं एक फॉलिंग चॅनल. ठीक आहे, फॉलिंग चॅनलचं फॉर्मेशन झालेलं होतं, त्याच्यानंतर ब्रेकआउट मिळाला. पण मार्केट इथं बघा एक गॅप डाऊन ओपन झालं आणि जवळजवळ 4 ट्रेडिंग सेशन हे होते. 4 ट्रेडिंग सेशन, या 4 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला मार्केट खाली दिसलं पण रिकवर झालेलं होतं. ठीक आहे ना. तसं बघायला गेलं हे स्ट्रक्चर कसं आहे मार्केटचं, मी जर इथे चार्टला जर ड्रॉ केलं तर हे स्ट्रक्चर आपलं अशा पद्धतीचं आहे. म्हणजे एक रायझिंग चॅनल या ठिकाणी तयार होतं आहे. म्हणजे स्ट्रक्चर कसं आपल्यासाठी बुलिश स्ट्रक्चर आणि ह्या ठिकाणी चालू असलेला मार्केटचा ट्रेंड हा अप ट्रेंड चाललेला. लक्षात घ्या, आपण ट्रेंडला फॉलो करायचं असतं आणि नेहमी मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये काम करताय, एखाद्या इंडेक्समध्ये काम करताय, काही जण इंडेक्स ऑप्शनमध्ये काम करत असतात. हे तर आपण फक्त ॲनालिसिस करतोय. मी सर्वांना सांगत असतो ऑप्शन ट्रेडिंग करू नका, फ्युचर ट्रेडिंग करू नका, इक्विटीमध्ये काम करत चला. इक्विटी असतात, इक्विटीमध्ये काम करत चला, ETF असतात, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत चला. हे नेहमी सांगत असतो आणि सांगत पण जाणार. मग जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये काम करतात, वेगवेगळे स्टॉक्स असतात, संधी शोधायची असते की कोणत्या स्टॉकमध्ये मला स्विंग ट्रेडिंग करायची, त्या संधी आपण शोधल्या पाहिजे. मग ही संधी शोधताना आपण महत्त्वाची गोष्ट टेक्निकलमध्ये काय बघत असतो तर तो ट्रेंड, की मला अशा स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची, तो स्टॉक अपट्रेंडमध्ये असला पाहिजे.
डाऊन ट्रेंडमध्ये जर असेल तर काय होईल, तुम्हाला लॉसच होणार आहे तिथे. काही जण करतात तसं की एखादा खाली येणारा स्टॉक आहे, त्यांना वाटतं हा स्टॉक स्वस्तात मिळतोय. आपण हे केव्हा करू शकतो, जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्यामध्ये, की एक स्टॉक महाग होता, स्वस्त मिळतोय, मी त्याला बाय केलं, होल्ड केलं. इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू शकतं, पण ट्रेडिंगमध्ये ते नाही चालू शकत. तुम्ही जर पडता स्टॉक जर पकडताय तर तो तुम्हाला लॉस देत राहणार. तुम्ही किती दिवस त्याला होल्ड करणार. आणि ट्रेडिंगमध्ये कसं असतं, संधीची वाट बघणं. जेव्हा संधी मिळत असते, काही टेक्निकल लेवल असतात त्या बघायच्या असतात, मार्केटचा ट्रेंड म्हणजे त्या स्टॉकचा ट्रेंड बघायचा असतो, आणि त्या जागेवरती तुम्ही काय स्टॉकला खरेदी करायचं असतं. बरोबर, तुमचं टार्गेट मिळेपर्यंत थांबलं पाहिजे. जसं येणारे रेजिस्टन्स असतात, तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार जे तुम्ही प्रॉफिट बुक करत असतात, तो रिवॉर्ड जर तुम्हाला मिळाला मग तुम्ही त्याच्यामधून एक्झिट घेत असतात. म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय झाली इथे, त्या स्टॉकचा ट्रेंड झाला, तो ट्रेंड नक्की बघितला पाहिजे. मग इथे पण आपण आता निफ्टी 50मध्ये जे स्ट्रक्चर बघतोय हे आपल्याला अप ट्रेंडचंच दिसतंय. हा चार्ट आपण असा जो ड्रॉ केलेला आहे, आपल्याला प्राईज ह्या रायझिंग चॅनलमध्येच दिसते. म्हणजे हा ट्रेंड कोणता झाला, मग अप ट्रेंड झालेला आहे. आता हे स्ट्रक्चर ब्रेक केव्हा होऊ शकतं, काही महत्त्वाचे लेवल जसं ब्रेक होत जातील, म्हणजेच काय, जे महत्त्वाचे सपोर्ट दिसत आहे तुम्हाला चार्टवरती, ते जेव्हा तुटत जाईल मग तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केटचं स्ट्रक्चर या ठिकाणी वीक होत आहे. बरोबर ना. पण ते सपोर्ट अजूनपर्यंत आपल्याला ब्रेक होताना दिसत नाही. ते जेव्हा ब्रेक होतील तेव्हा मग आपण म्हणणार की आता निफ्टी 50चं स्ट्रक्चर इथे खराब होतं आहे. तोपर्यंत मार्केटचा ट्रेंड जो चालू असणार तो अप ट्रेंड चालू असणार आहे. आणि मार्केट जरी खाली आलं, मी तुम्हाला म्हटलो की 24,500 एक महत्त्वाचा सपोर्ट आहे, आणि त्याच्या पण खाली आलं, जास्तीत जास्त किती खाली येऊ शकतो, जास्तीत जास्त किती खाली येऊ शकतं, तर हा एक झोन आपल्याला दिसतोय खाली 23,800च्या आसपास. ही लेवल आहे, एक चांगलं सपोर्टचं इथे काम करू शकते. ठीक आहे. आता बघू येणाऱ्या दिवसांमध्ये मार्केटची चाल काय असणार. मार्केटने एका रेंजमध्ये खूप वेळ घालवला आहे, कोणत्या लेवलला ब्रेक करतं. बरोबर, एक रेजिस्टन्सवरती दिसतोय त्याला ब्रेक करतं, की जो महत्त्वाचा सपोर्ट आपल्याला दिसतोय त्याला ब्रेक करतोय मार्केट, ते आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. आपण हे ॲनालिसिस करतोय टेक्निकल लेवल बघून, आणि आपण जेव्हा ट्रेडिंग करत असतो टेक्निकलचं फार महत्त्व असतं. टेक्निकल लेवल आपल्या खूप कामी येत असतात. सपोर्ट, रेजिस्टन्स, सप्लाय झोन, डिमांड झोन आणि ट्रेंड ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्या बघूनच आपण मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. ठीक आहे. मग हे मार्केट आता इथून पुढे दुसऱ्या लेवलसाठी पण तयार होऊ शकतं, म्हणजे नवीन लेवल पण मार्केटमध्ये येऊ शकतात. पण केव्हा, जेव्हा एक महत्त्वाचा रेजिस्टन्स ब्रेक होईल, त्याच्यावरती जेव्हा मार्केट थांबायला लागेल तेव्हा नवीन लेवल आपल्याला मिळू शकतात. आणि निफ्टीचा ऑल टाईम हाय जर बघितला आपण, तर तो जवळजवळ 26,200च्या आसपास आहे, ही लेवल आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये ती पण ब्रेक होऊ शकते. लक्षात घ्या, जे बुलिश मार्केट असताना त्याच्यामध्ये बाय ऑन डिप होत असतं. ही लेवल आहे बघा, ती आपण ते बघून घेऊया लेवल कोणते असणार, ती लेवल आपण बघून घेऊ. 26,277, 26,277 हा निफ्टीचा ऑल टाईम हाय. बरोबर. बँक निफ्टी इंडेक्स मी तुम्हाला बोललो होतो बघा, की त्याने ऑल टाईम हाय गाठलेला आणि एक नवीन बनवला ऑल टाईम हाय. तसं निफ्टीमध्ये अजून झालेलं आहे का, नाही. तसं निफ्टीमध्ये पण होऊ शकतं येणाऱ्या दिवसांमध्ये, की एक नवीन लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. आपण थोडं बँक निफ्टीचं पण स्ट्रक्चर या ठिकाणी बघून घेऊ. बँक निफ्टी इंडेक्सला मी ओपन करतो इथे, हे बघा. आणि हा इंडेक्स पण बघा, परफेक्ट तुम्हाला चार्टवरती लक्षात येईल. हा ऑल टाईम हाय होता, हा इंडेक्सचा होता ऑल टाईम हाय, म्हणजे 54,467. आणि बँक निफ्टीने या ठिकाणी मग नवीन एक आपला ऑल टाईम हाय बनवला, तो म्हणजे 56,098. आणि त्यानंतर हा इंडेक्स पूर्णपणे आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसतो, म्हणजे साईडवेज आहे. हा इंडेक्स पूर्णपणे या ठिकाणी काय केलेला आहे, साईडवेज. कोणी म्हणेल वीक आहे, वीक नाही आहे, याला आपल्याला वीक म्हणताच येणार नाही. हा इंडेक्स साईडवेज गेलेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये इथे पण चांगला ब्रेकआउट मिळू शकतो, कारण की खूप सारे बँकिंगचे स्टॉक आहे ते पण आपल्याला आत्ताच्या वेळेला साईडवेज जाताना दिसत आहे. हे असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, साईडवेज एका रेंजमध्ये. मग तुम्ही HDFC बँकेचा चार्ट पण जर ओपन केला तर तसं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. म्हणजे बँकिंग सेक्टर आपल्याला अजूनपर्यंत स्ट्रॉंगच दिसतंय, विकनेस नाही आहे त्याच्यामध्ये. आपण जर HDFC बँकेचा चार्ट बघितला, HDFC बँक बघा, चार्टचं स्ट्रक्चर सेम तसंच आहे आपण जे इंडेक्सचं बघितलं. कारण की हे स्टॉक जर साईडवेज जात आहे तर इंडेक्स पण जाणार साईडवेजच. आलं लक्षात. त्यानंतर ICICI बँकचा चार्ट बघू आपण. ICICI बँक लिमिटेड बघा, याचं पण स्ट्रक्चर सेमच आहे. एका झोनमध्येच आपल्याला तो दिसतोय.
त्यानंतर ॲक्सिस बँकचा चार्ट बघू आपण. ॲक्सिस बँक बघा, हे तीनही स्टॉक हे जे आपण बघतो इथे, हे तीनही स्टॉक आपल्याला काय दिसत आहे, एका रेंजमध्ये दिसत आहे. हे स्टॉक आपल्याला इथे साईडवेज दिसत आहे. मग हे स्टॉक जर साईडवेज जात असतील तर तो इंडेक्स जो असतो ना, तो पण आपल्याला साईडवेज जाताना दिसत असतो, बरोबर. मग बँक निफ्टी इंडेक्स आपल्याला पूर्णपणे साईडवेज दिसतो आहे आत्ताच्या वेळेला, कारण की हे स्टॉकच साईडवेज आहे. जर यांच्यामध्ये मोमेंटम बनला, म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये जर या स्टॉकने ब्रेकआउट दिला बँकिंग सेक्टरच्या, तर एक चांगला अपमूव पुन्हा आपल्याला बँक निफ्टीमध्ये पण बघायला मिळू शकतो. आणि त्यानंतर निफ्टी 50मध्ये असलेला स्टॉक रिलायन्स, HDFC बँक तर आहेच, त्याचं सर्वात जास्त वेटेज निफ्टी 50मध्ये पण आहे. पण जोडीला कोण आहे, रिलायन्स आणि इन्फोसिस पण आहे, ICICI बँक पण आहे. हे स्टॉक यांचं वेटेज जास्त. तर हा स्टॉक पण आपल्याला इथे जवळजवळ साईडवेज होताना दिसतोय. ह्या रेंजमध्ये बघा, इथे आपल्याला जवळजवळ तो साईडवेजच दिसतोय, बरोबर. त्यानंतर इन्फोसिसने एक प्रकारे इथे पॉजच घेतलेला आहे. आणि इन्फोसिसमध्ये पण एक चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं इथं. IT चे स्टॉक आहे, त्यांच्यामध्ये पण येणाऱ्या दिवसांमध्ये एक मोमेंटम बनायला पाहिजे. ठीक आहे, स्ट्रक्चर बघा छान दिसतंय. एक हर्डल लेवरती तो जर पार झाला तर इथून इन्फोसिसमध्ये पण छान रॅली बघायला मिळू शकते आपल्याला. मग बघा, हा स्टॉक मी तुम्हाला सांगितला, त्यानंतर रिलायन्स सांगितला आणि बँकिंगचे काही स्टॉक सांगितले. त्यांचं स्ट्रक्चर आताच्या वेळेला कसं आपल्याला ते पॉज घेताना दिसत आहे, साईडवेज दिसत आहे. पण त्यांच्यामध्ये जर ब्रेकआउट मिळाला तर मग इंडेक्सवरती जातील, कारण की कॉन्ट्रीब्युशन जे असतं या स्टॉकचं ते जास्त असणार आहे का इंडेक्समध्ये. ठीक आहे, हाय वेटेज स्टॉक आहे, जास्त वेटेज असलेले स्टॉक आहे. त्यामुळे म्हणतो आहे की जर हे स्टॉक वरती गेले तर एक इंडेक्स जो असतो तो पण वरती जात असतो. ठीक आहे, त्यानंतर मिड कॅप आणि स्मॉल कॅपचं पण स्ट्रक्चर आपल्याला चांगलंच दिसतं आहे आत्ताच्या वेळेला. आपण बघून घेऊ, इथे आपण स्मॉल कॅपचं बघूया स्ट्रक्चर. हे बघा, स्मॉल कॅपचं पण स्ट्रक्चर छानच आहे. याच्यामध्ये पण छान रिकव्हरी दिसते. आता 2-3 ट्रेडिंग सेशन झाले, एवढं काही मोमेंटम नाही आहे इंडेक्समध्ये. आणि त्यानंतर मिड कॅप या इंडेक्सचं पण स्ट्रक्चर आपल्याला चांगलं दिसतं आहे. आपण निफ्टी मिड कॅप इंडेक्स बघतोय. ठीक आहे, त्यानंतर डिफेन्समध्ये पण छान तेजी होती. डिफेन्सचे काही स्टॉक जर आपण बघितले, BDL सारखा स्टॉक होता, त्यानंतर HAL, त्यानंतर GRSE, माझगाव डॉक, यांच्यामध्ये पण छान मोमेंटम बनतो आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जो इन्व्हेस्टर असतो त्याने मंदीच्या मार्केटमध्ये म्हणजे डीपमध्ये बाईंगच्या संधी शोधल्या पाहिजे, किंवा ज्या व्यक्ती स्विंग ट्रेडिंग करत असतात त्यांनी पण योग्य लेवलला स्टॉकला बाय केलं पाहिजे. टेक्निकल जे असतात ना त्यांना फॉलो केलं पाहिजे. हे बघा, रिस्क रिवॉर्ड नसाल तरी तुमचं प्रॉफिट बनूनच जाणार, तुमचं प्रॉफिट बनतंच. त्यानुसार जर केले तुम्ही प्रॉफिट बनत जातं, कारण की तुम्हाला समजतं मला कोणत्या जागेवरती एंट्री घ्यायची स्टॉकमध्ये. मग हा GRSE स्टॉक आहे बघा, याने पण एक आपला ऑल टाईम हाय बनवला. याचं पण स्ट्रक्चर आत्ताच्या वेळेला छान दिसतं आहे आपल्याला. ठीक आहे, एक राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन या स्टॉकमध्ये तयार झालेलं आहे. त्यानंतर BDL सारखा स्टॉक आहे. BDLने पण आपला एक नवीन ऑल टाईम हाय बनवला, पण याच्यामध्ये पण दिसेल तुम्हाला, इथे पण असं स्ट्रक्चर बनलेलं होतं, बरोबर. त्यानंतर BL हा स्टॉक, याच्यामध्ये पण बघा, याच्यामध्ये किती छान मोमेंटम बनलेलं आहे आत्ताच्या वेळेला. याचं स्ट्रक्चर बघा चार्टचं, तुम्हाला पण समजायला सोपं जाईल. बघा, हा मोमेंटम इथे बनलेला आहे. मग आता तुमची जर याच्यामध्ये योग्य वेळेवरती जर एंट्री होत असेल, आता मी तर तुम्हाला कधीही सांगत नसतो की ह्या स्टॉकमध्ये ह्या वेळेला एंट्री घ्या, इथे एक्झिट व्हा. सेबीच्या रूलनुसार ते चुकीचं आहे. मग आपण ते जर सांगत असेल तर आपण एक प्रकारे तो सल्ला देतोय लोकांना, ॲडवाईस देतोय. तसं करायचं पण नसतं कधी, आणि अभ्यास स्वतःचा ठेवायचा असतो. जरी तुम्हाला कोणी सांगत असेल, आपला दीपटेक प्लॅटफॉर्म आहे, कोणालाही सजेस्ट करत नाही स्टॉकबद्दल. उलट आपण नेहमी सांगत असतो की नाही, तुम्ही स्टॉक मार्केट शिका, शिकून काम करा. त्याच्यामध्ये कोणाच्या सल्ल्याने काम करू नका. कोणाचे टिप्स असतात त्या घेऊ नका, त्या टिप्सने काम करत जाऊ नका. स्वतःचा अभ्यास ठेवत चला. स्वतःचं पण ॲनालिसिस असलं पाहिजे, समजलं का. दुसऱ्यांच्या सल्ल्याने कधी काम करायचं नसतं स्टॉक मार्केटमध्ये, नाहीतर तिथे शक्यतो लॉसेस होत असतात जास्त. ठीक आहे, त्यामुळे शिकून काम करायचं. मी तुम्हाला कधी स्टॉकबद्दल सांगत नाही, आपण हे फक्त स्ट्रक्चर बघतोय. मी तुम्हाला म्हटलो का या ठिकाणी स्टॉकला बाय करा, नाही म्हटलो कधी, किंवा इथे एक्झिट व्हा, नाही म्हटलो, आणि सांगणार पण नाही तुम्हाला. अभ्यास करत चला. आपल्या प्लेलिस्टमध्ये खूप सारे व्हिडिओ आहे, त्यांना बघत चला. आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ न बघता दुसऱ्या चॅनलवरती तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील एज्युकेशनल, तर ते बघत चला, तिथून अभ्यास करत चला. पण अभ्यास करा, बस एवढंच सांगणं आहे. त्यानंतर आज पण एका स्टॉकने
आपला ऑल टाईम हाय गाठलेला होता तो म्हणजे दीपक फर्टिलायझर या स्टॉकने. याच्यामध्ये पण मस्त स्ट्रक्चर होतं. आज इथे बघा या स्टॉकचा ऑल टाईम हाय होता 1443 आणि याने आज हाय बनवला 1449. एक नवीन ऑल टाईम हाय या दीपक फर्टिलायझर स्टॉकमध्ये पण बनलेला आहे. आणि एक गोष्ट असतं की कोणतं सेक्टर केव्हा चालू शकतं याचं पण एक लॉजिक असतं. तुम्ही बघताय आत्ताच्या वेळेला आता मान्सून चालू होईल म्हणजे पाऊस चालू झाला आहे, बरोबर आहे ना. पाऊस चालू होणार, आता तिथे काय असणार, ह्या फर्टिलायझर कंपन्या ज्या असणार आहे त्यांचं डिमांड वाढणारच आहे. ठीक आहे, शेतामध्ये पेरणी केली जाणार, त्यानंतर फवारणी केली जाणार, ते बघून म्हणजे आपण ते एक लॉजिक लावतो त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. ते लॉजिक लावून मग आता इथे कोणत्या सेक्टरमध्ये ग्रोथ होऊ शकते हे तुम्ही पण ओळखू शकतात. आता बघा येणाऱ्या दिवसांमध्ये फर्टिलायझरचे स्टॉक तुम्हाला चालताना दिसतील. मग त्यामध्ये अनेक कंपन्या असतात. मी तुम्हाला बाय करा असं नाही म्हणत आहे, तुम्ही बाय करायचं टेक्निकल स्ट्रक्चरनुसारच. असा अंदाजे नाही की कोणत्याही ठिकाणी स्टॉकला बाय करायचं आणि तिथे चुकलं की होल्ड करत बसायचं, सांभाळायचं 1 वर्षभर, असं करू नका, बरोबर आहे. नाही तर बहुतेक जणांना सवय काय असते की नाही मग आता हे वरती जाणार ना सेक्टर, स्टॉक बाय करून टाका. ते करतात होल्ड, लॉस होतो, पूर्ण वर्षभर सांभाळत बसतात स्टॉकला, काही फायदा नसतो. टेक्निकलला फॉलो केलंच पाहिजे आपण, समजलं का. मग हे काही स्टॉक होते यांच्यामध्ये आपल्याला तेजी दिसली. IT सेक्टरमध्ये पण येणाऱ्या दिवसांमध्ये तेजी येऊ शकते. निफ्टी आय टीचं पण स्ट्रक्चर तसं छान दिसतंय मला. ठीक आहे, आत्ताच्या वेळेला याच्यामध्ये स्कोप आहे. जसं बँकिंग कसं वरच्या लेवलला पॉज घेते तशाच पद्धतीने आता एक रिव्हर्सल याच्यामध्ये बनायला पाहिजे निफ्टी आय टीमध्ये, समजलं का. त्यानंतर FMCGला पण बघून घेऊ आपण. निफ्टी FMCG पण आपल्याला इथे पॉज घेताना दिसतंय. ह्या रेंजमध्ये बघा हा इंडेक्स आपल्याला साईडवेज होताना दिसतोय. आत्ताच्या वेळेला FMCG सेक्टर पण आपल्याला साईडवेजच दिसतंय. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये खूप सारे स्टॉक आहे. आज आणि उद्या खूप साऱ्या एक्स डेट आहे कशाच्या, डिव्हिडंडच्या. खूप साऱ्या स्टॉकमध्ये डिव्हिडंड पण मिळत असतो आपल्याला, चांगला डिव्हिडंड मिळत असतो तो. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर चांगले स्टॉक असतील, तुम्ही त्यांना होल्ड केलेलं आहे लॉंग टर्मसाठी, तर डबल बेनिफिट असतो. कसं, एक तर त्या स्टॉकमध्ये मिळणारं तुम्हाला प्रॉफिट, त्या स्टॉकमध्ये तुम्हाला प्रॉफिट पण मिळत जात आहे. म्हणजे मी जर रिलायन्स 1200 रुपयाला जर बाय केलेलं असेल, बरोबर, रिलायन्स 1200वरून 1400 रुपयांवरती जर जातो आहे, मला इथे हे प्रॉफिट होतं, याच्यामध्ये गेन मिळतं इथे. सोबतच मला या स्टॉकमध्ये काय मिळतो आहे, डिव्हिडंड पण मिळत असतो आपल्याला. ठीक आहे, एक इंटरिम डिव्हिडंड असतो आणि एक असतो फायनल डिव्हिडंड. अशा 2 प्रकारचे डिव्हिडंड असतात. म्हणजे वर्षभरामध्ये चांगला डिव्हिडंडचा पैसा पण आपल्याजवळ जमा होत असतो, बरोबर आहे ना. मग हा डबल बेनिफिट असतो आपला. मग तुमच्याकडे जर लॉंग टर्म पोर्टफोलिओ असेल होल्ड केलेलं, तर तिथे पण तुम्हाला बेनिफिट होत असतो. शक्यतो मग अशा चांगल्या कंपन्या ज्या असतात ना त्याच आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवत चला. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवरती भर द्यायची प्रत्येकाने. आपला स्वतःचा पोर्टफोलिओ असला पाहिजे. स्टॉकचा पण पोर्टफोलिओ तयार करून ठेवत चला. त्यानंतर म्युच्युअल फंडचा पण पोर्टफोलिओ आपण तयार केला पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुमचा 8 लाखांचा, 5 लाखांचा, 10 लाखांचा पोर्टफोलिओ नाही. आपल्या इन्कम सोर्सनुसार, आपले जे इन्कम सोर्स असतात ना त्यानुसार पोर्टफोलिओ तयार करायचे असतात. मार्केटमध्ये जी मंदी येत असते त्याचा फायदा आपण उचलत चालायचा. खूप सारे स्टॉक मग तुम्हाला चिपमध्ये मिळतील, त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करत चालायची. ठीक आहे, ओव्हरऑल आपलं मार्केट आत्ताच्या वेळेला बुलिशच आहे आणि वरतीच जाताना दिसतं आहे आपल्याला. ठीक आहे, त्या ट्रेंडला आपण फॉलो करायचं. स्टॉक असतात त्या स्टॉकमध्ये पण तुम्ही ट्रेंडला फॉलो करत चालायचं. ठीक आहे, आणि म्युच्युअल फंडमध्ये SIP नेहमी करायची. SIPला ब्रेक करू नका. बहुतेक जण काय करतात, मार्केट जेव्हा खाली यायला लागतं ना ते चुकी काय करतात, हे SIPला ब्रेक करून टाकतात. उलट इथे चांगलं असतं SIP, कॉस्ट ॲव्हरेज, समजलं ना. इथे आपल्याला फायदा होत असतो. मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेन तुम्हाला करून सांगितलेलं आहे. मागचाच एक व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केला आहे, त्यामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने ही गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे, समजलं, SIPबद्दल. तर मग मार्केटमध्ये डीप येत असतो, मग तेव्हा का तुम्ही म्युच्युअल फंडचे युनिट असतात त्यांना रिडीम करून घेतात किंवा SIPला स्टॉप करतात. कधी करायचं नसतं. मंदीमध्ये पण बंद करायचं नाही आणि तेजीमध्ये पण SIP बंद नाही करायची. कारण की फायदा तुम्हाला इथेच असतो. उतार चढावाचाच फायदा आपल्याला SIPद्वारे घ्यायचा असतो इथे. त्यामुळे SIP ब्रेक करत जाऊ नका. ठीक आहे, तर माझ्या मते सर्वांना आजचा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट पण करत चला.
आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. ठीक आहे, तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.